संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं या भारतात म्हटलं जेव्हा व्यसनची गोष्ट येते तर भारतामधले असे खूप सारे युवा ज्या व्यसननी आताही आपलं घर उजळून गेलेलं आहे. अशा बरेच संस्था या व्यसनमुक्तीवर काम करताय. एक नवीन संस्था जो आज खापरखेड्यामध्ये सुरू झालेली आहे, गोदावरी शिक्षण संस्था यांच्या संकलित या भाग्यश्री व्यसनमुक्त सल्ला केंद्र हा आज या खापरखेड्याच्या ओमकार डॉक्टर गुर्दे हॉस्पिटलच्या या प्रांगणात आज इथे यांचा उद्घाटन सोहळा आहे. उद्घाटन सोहळ्याचं निमित्त हे होते की त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यसनमुक्ती झालेल्या लोकांना कुठेतरी सल्ला देऊन त्यांना एक चांगलं व्यक्ती बनवायचा, एक चांगला सल्ला देऊन त्यांना एक त्या व्यसनमुक्तीच्या जे त्या व्यसनमुक्तीने आपलं घरदार विकून त्या व्यसनमुक्तीच्या त्या तोटे, त्या व्यसनमुक्तीला किती तोटे राहतात, त्या व्यसनमुक्तीला काय करणार, या व्यसनमुक्तीच्या भाग्यश्री ज्या हे जे संस्था आहे ते कशा ह्या काम करणार आहे, आज त्याचं उद्घाटन सोहळा आहे. यानंतर ते व्यसनमुक्ती केंद्र कसं सुरू होणार, माझ्याबरोबर ओमकार गुर्दे सर आहे. सर्वात पहिले त्यांच्याशी विचार सर, भाग्यश्री शिक्षण गोदावरी संस्थेच्या माध्यमातून भाग्यश्री व्यसनमुक्ती सल्ला केंद्र आज इथे इनॉग्रेशन आहे. काय म्हणणार आपण, जे आपण व्यसनमुक्तीवर बरेच आपण युवा बघितलंय की आज खर्रा, तंबाखू, गुटखा, दारू आणि वेगळ्या वेगळ्या पद्धत व्यसनमुक्त, आणि त्यावर कुठेतरी असं वाटत नाही सर की यामध्ये व्यसनवर कुठेतरी असे असे अजून भाग्यश्री व्यसनमुक्तीच्या माध्यमातून कितीतरी संस्थांनी उघडलं पाहिजे. बऱ्याच संस्था आहेत अशा आपल्या भारतामध्ये व्यसनमुक्ती केंद्राच्या, पण त्या संस्था आता म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये आहेत. खापरखेड्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र एक याच्या आधी सुरू झालेलं आहे, पण सल्ला केंद्र नाही आहे, म्हणून आम्ही भाग्यश्री व्यसनमुक्ती सल्ला केंद्र इथे सुरू करत आहोत. तर त्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर व्यसनमुक्ती केंद्राचे उद्दिष्ट हे की जसं आजकाल मुलं म्हणजे एक 10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलगा पण खर्रा खातो, गुटखा खातो, तंबाखू खातो, बिड्या पण ओढतो, शिवाय 12-13 वर्षाचे पोरं दारू पण प्यायला लागले. तर हे त्यांनी दारू प्यायला नाही पाहिजे, खर्रा खायला नाही पाहिजे, तंबाखू वगैरेचं सेवन नाही करायला पाहिजे, हे मार्गदर्शन आम्ही या संस्थेद्वारे करणार आहोत. सर, ज्या प्रकारे आपण बघितलं गेलं की बरेच व्यसनमुक्ती केंद्र सरकारने स्थापित केलं. एकीकडे सरकारच त्या व्यसनमुक्तीला कुठेतरी असं वाटते की त्या सरकारने, आणि सरकारला जसं दारूची गोष्ट केली, सरकारला त्याला खूप मोठी रेव्हेन्यू भेटते, तंबाखू, गुटखा, दारूनी, तर कुठेतरी असं वाटते नाही की सरकार याच्यावर कुठेतरी त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष. सरकारचे पण व्यसनमुक्ती केंद्र आहेत, पण ते फार मर्यादित आहेत. म्हणजे गावोगावी ते सुरू करू शकत नाही, कारण की त्यांना तेवढा फायनान्स म्हणजे पाहिजे तेवढा अर्थनिधी ते देऊ शकत नाही. सर, ते तर असं वाटते की फक्त बघण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र बघण्यासाठी कोणा सरकारचं का आमचं हो होऊ शकते, कारण की तिथे मॅनपॉवर फार कमी असतो. माझ्याबरोबर मॅडम आहेत, शेवाळे मॅडम आहे. शेवाळे मॅडम, भाग्यश्री व्यसनमुक्त सल्ला केंद्र, आम्ही सरांना हाच प्रश्न विचारला. हा प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतो की जेव्हा आपण युवा बघितला, आता जो वेळ चालू आहे, त्या वेळेच्या माध्यमातून जर लहान लहान मुलं आहे, व्हॉट्सअप, फेसबुक आणि त्यावर व्यसनमुक्ती, कुठेतरी असं वाटतं की आता हे खूप जास्त ट्रेंड चालू आहे. खूप ट्रेंड चालू आहे सर. नमस्कार, मी डॉक्टर अलका शेवाळे. गोदावरी शिक्षण संस्थेचं माध्यमच आणि उद्दिष्टच हे आहे की तळागाळातल्या लोकांना वाईट व्यसनांपासून, वाईट सवयींपासून सोडवायचं. तुम्हाला माहिती आहे युवा पिढी कशी दारू पिते, ड्रग खाते, तंबाखू खाते, अनेक व्यसनं त्यांना लागली आहेत. आणि जे मोबाईलवरून तुम्ही जे पाहतात त्याच्यामुळे काय करतात मुलं तुम्हाला माहिती आहे, भटकतात, घरात चोऱ्या करून पैसे घेऊन जातात. आणि व्यसनं इतके आहेत की मी पाहिले किती घरं तुटताना, किती लोकांचे घरं मी जोडलेले आहेत. आणि नवरा दारू पितो, घरी येऊन बायकोला मारतो, आणि बायको कष्ट करते आणि तो घरात जाऊन झोपतो. आणि त्याच्यामुळे या व्यसनामुळे अनेक जे घरं तुटलेले आहेत त्या घरांना आपल्याला वाचवायचं आहे. आमच्या संस्थेचा उद्देशच असा आहे की तळागाळातल्या लोकांना वरती आणायचं आहे आणि चांगल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक सगळ्या गोष्टी त्यांना पुढे आणून, आणि सगळ्यांना आर्थिक बाबी, ज्यांना नोकऱ्या नाहीत, ज्यांना रोजगार नाही, अशा मुलांना रोजगार देणे आमच्या संस्थेचा उद्देशच असा आहे सर. याच्यापूर्वीसुद्धा आम्ही मोफत सल्ला केंद्र, शैक्षणिक सल्ला केंद्र याचं उद्घाटन केलं. 9-10 मागच्या महिन्यामध्ये केलं, 9/4/2024ला. आत्तापर्यंत आमच्या शैक्षणिक सल्ला केंद्रामधून जेव्हापासून ही संस्था उघडली 10/1/2000ला 30,776 विद्यार्थी माझ्या हातातून गेले. कोणी IAS ऑफिसर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत,
कोणी मला व्यसनामध्ये दिसले नाही. पण मी असे व्यसनवाले मुलं पाहिले त्याच्यामुळे घर तुटले. माझ्यासमोर एक पोरगी, ही इथे तुमची जागृत पोरगी आहे. तिचा नवरा 1 वर्षापासून तिला घरी नेत नाही आहे. इतके व्यसन आहेत त्याला, मुलीचे व्यसन, याचे व्यसन, त्याचे. ती पोरगी काय करत असेल सांगा? इतकी चांगली पोरगी आहे म्हणजे तिने उघडे डागळे कपडे घालून त्याच्यासमोर नाचावं असा त्याचा उद्देश आहे. आणि अशा माणसांना दुरुस्त करणं आमच्या संस्थेचं काम आहे. आणि ज्या लोकांना रोजगार नाही, गरीब आहेत आणि आर्थिक परिस्थिती खराब आहे, अशांना रोजगार देणं काम. जसं योगाच्या खूप प्रशिक्षक आमच्यामध्ये, पतंजलीचे आहेत, मसाज थेरपीचे आहेत. त्यांना त्याच्या भरोश्यावर पोटाने आपले आई वडील मुलांना शिकवतात ते, आणि ते कार्य करतात. त्यांना आम्ही आमच्या गोदावरी शिक्षणमध्ये आणून त्यांना आर्थिक सहायता. शेवाळे मॅडम, एक अजून मी प्रश्न विचारला सरांना. तसं एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण जास्त गावखेड्यातला गेलो, जर आपण गावाला आज विलेजला, आपण आता या खापरखेड्याच्या आजूबाजूला असे खूप सारे मुलं आहे जे छोटे छोटे गाव आहे, आणि त्या गावाच्या बाजूला जे रेल्वे ट्रॅक आहे त्या बाजूला बसून सोलेसनचा नशा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा नशा, अशा काहीतरी वेगळं. आणि त्यावर कुठेतरी असं वाटतं की सरकारनं हे जे आता जसं सर्वात जास्त मला आपण माहिती करून की सर्वात जास्त दारूची दुकान ह्या खापरखेड्यामध्ये आहे, त्यामध्ये सरकार कुठेतरी त्या गोष्टीवर कुठेतरी पैसा फक्त कमवायच्या याच्यावर. सर, मी याबद्दल सन्माननीय गडकरी साहेबांशी आणि फडणवीस साहेबांशी चर्चा केली की याच्याबद्दल काय करायचं. म्हणून आम्ही आमच्या संस्थेमध्ये जे कार्यकारी मंडळ आणि शैक्षणिक मंडळ, आरोग्य समिती स्थापन केली, त्यांना आम्ही असे पाठवणार त्या मुलांकडे, आणि त्या मुलांना आम्ही आमच्या संस्थेत घेऊन येणार, त्यांना सल्ला देणार, आणि त्यांच्या आईवडिलांना बोलवून की त्यांचं काय करायचं सांगा, तुम्ही काय करता मुलांसाठी, हे त्यांना आम्ही निदर्शनास आणून देऊ आणि त्या मुलांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या संस्थेची काही खूप मोठी फीज नाही सर. आमची ही संस्था नो लॉस नो प्रॉफिटवर चालते. आजपर्यंत आज गुडदे साहेब जो कार्यक्रम घेतात आहे तो त्यांच्याकडून घेतात आहे. मागचा कार्यक्रम मी माझ्याकडून घेतला. आणि माझ्या संस्थेमध्ये आता आम्हाला DDR ऑफिसनी इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही सदस्य बनवा. आता मी फक्त नॉर्मल सभासदाची 501 रुपये सभासद फी ठेवली आहे आणि 1001 आजीवन सभासदाची. त्याच्यामध्ये मुक्ती केंद्राच्या नंतर आम्ही आज सरांना हा प्रश्न विचारला की ज्या प्रकारे व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामचा जो ट्रेंड आहे, त्याबरोबर ट्रेंडमध्ये काहीतरी शिकण्यापर्यंत, पण काहीतरी जे लहान मुलं आहे, आपण गोदावरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बरेच आपण मला सांगितलं माझ्या चॅनलच्या, तो कुठेतरी आपण तो बी सल्ला आपण देणार का या क्षेत्रामध्ये? प्रश्नच नाही. तो सल्ला द्यायसाठीच आम्ही व्यसनमुक्ती सल्ला केंद्र काढलं, भाग्यश्री. हां, त्याच्यावर सुद्धा आम्ही टाकणार सगळं. आणि त्या आईवडिलांना लक्षात आणून देणार की त्या मुलांना आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्यांना मोफत सल्ला देणार आहोत. आणि अशा मुलांना गरज पडली तर आम्ही त्यांच्यासाठी स्पेशली एक स्थान निर्माण करू आणि त्यांना 8 दिवस 10 दिवस तिथे ठेवू आणि त्यांना अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिकपणा आणू त्यांच्यामध्ये आणि त्या व्यसनापासून दूर करायचा प्रयत्न करू. शेवाळे मॅडम, गुर्दे सर, आपल्याला शुभेच्छा या भाग्यश्री व्यसनमुक्ती सल्ला केंद्र. आणि त्यानंतर एक चांगला मनुष्य तयार होईल, एक चांगला ज्या प्रकारे आपण युवा पिढी तयार होईल, युवा पिढीला आपण बघितलं तर एक चांगलं कार्य, त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तर या बघितलं की जे का भाग्यश्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्या प्रकारे या व्यसनमुक्तीला खोलण्याचा उद्देश हे आहे की युवा पिढींना ज्या प्रकारे आज या भारतामध्ये आपण युवा पिढी बघितलं गेलं फेसबुक, व्हॉट्सअप आणि त्यानंतर तो व्यसनमुक्ती हे एक मोठं जनक म्हणून आपण भाग्यश्री शिक्षण संस्थाचे सल्लागार इथे आलेले आहेत. शेवाळे मॅडम आहे, डॉक्टर गुर्दे साहेबांचं एक मोठं योगदान या शिक्षण संस्थेला आणि या भाग्यश्री व्यसनमुक्ती सल्ला केंद्राला मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ही शिक्षण संस्था एक मोठं कार्य करत असे आमचे शेवाळे मॅडम आणि ओमकार गुर्दे साहेबांनी आम्हाला सांगितलं. तोपर्यंत कॅमेरा पर्सन नरेंद्र बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक, खापरखेड़ा.